हॅलो. धन्यवाद देवेंद्र माळी. वडगाव संघ आपला 12वा खेळाडू आपण पाठवा. 12वा खेळाडू पाठवायचं वडगाव संघ. मित्रांनो, आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी 2025 हा दिमागदार सोहळा या नारपोलीच्या मैदानावरती व्यासपीठावरती आपण पाहतो. ग्रामपंचायत सोमंडीचे विद्यमान डॅशिंग सरपंच आदरणीय आत्माराम शेठ पाटील, माजी सरपंच आदरणीय दीपकदादा पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सोमंडी आदरणीय रवींद्रजी कांबळे आणि आमची पूर्ण टीम आपण या व्यासपीठावरती पाहतो. वडगाव संघ आपला 12वा खेळाडू आपण लगेच पाठवायचा आहे, कारण 12वा खेळाडू असणं गरजेचं, याची आपण नोंद घ्या. वळूयात मॅचकडे, जिथे मॅच आपण पाहतोय प्रणय अँड तन्मय 11 ओम साईराम चिखले आणि वडगाव. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, वाईट, एक धाव. 12वा खेळाडू आपण पाठवा वडगाव संघ, नाहीतर जो कमिटी डिसिजन घेईल तो आपल्याला मान्य करावा लागेल, याची नोंद घ्या. तो गेंदबाज यहां से तैयार है चिखले टीम की तरफ से. ये गेंद फुलर लेन की ड्राइव किया, शॉर्ट फाइन लेग को चीरा गेंद ने, गेंद का डिफाइन लेग बाउंड्री के बाहर. शानदार चौवा आया बल्लेबाज योगेश पाटिल के बल्ले से. तो आरंभिक गेंदबाज है शेखर पाटिल. ये मुकाबला है सी पूल का अंतिम मुकाबला बीच मैदान में. एक तरफ प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले बनाम वडगांव के बीच शानदार मुकाबला, बिग फाइट मुकाबला, बिग फाइट ड्रामा. इस मैदान के अंदर तमाम मान्यवर जो इस मंच और मैदान के ऊपर तशरीफ ला चुके हैं, उनका हम स्वागत करते हैं. भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित सरपंच, उपसरपंच और सदस्य ट्रॉफी 2025 के माध्यम से आरंभिक बल्लेबाजों की जोड़ी हम देख रहे, योगेश पाटिल और ऋषि गड़गे. तो गेंदबाज ओमकार मात्रे गेंदबाजी करेंगे टीम चिखले की तरफ से, राइट आर्म ओवर द विकेट से. एक गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, गेंद का डीप में प्रोटेक्शन था मिड विकेट क्षेत्र में. एक रन मिला इस बीच. इस एक रन के साथ योगेश पाटिल पहुंचे निजी 5 पे, तो टीम का कुल टोटल आ चुका है 6 रन. 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. प्रशांत पाटिल इस टीम के कप्तान, चिखले गांव के आन बान और शान. इस बार ये गेंद उठाने की कोशिश थी, फाइन लेग बाउंड्री को क्लियर किया. गेंद गई लॉन्ग लेग सीमा रेखा बाउंड्री के बाहर गई थी, मगर यहां से फर्नीचर डिस्ट्रॉयड किया था. विकेट मिलता हुआ टीम चिखले को बीच मैदान से बाहर. पहला झटका. गड़गे, मगर ऋषि गड़गे का ये विकेट निकाला गेंदबाज ओमकार मात्रे ने. नंबर 3 की पोजीशन पे आ चुके बल्लेबाज हरी कातकरी. हरी कातकरी नंबर 3 की पोजीशन पे आ चुके. टीम वडगांव की तरफ से इस मुकाबले के अंदर प्रशांत पाटिल की टीम एक तरफ है, प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले उनके अपोजिट है वडगांव टीम. बीच मैदान में रोमहर्षक मुकाबला है. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज हरी, गेंदबाज ओमकार मात्रे. हेलो, गेंदबाज ओमकार मात्रे फिर से एक बार दूर वाले छोर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से. ये गेंद इस बार इस गेंद को ड्राइव किया कारपेट के जरिए. गेंद गई डीप मिड विकेट क्षेत्र में. तब तक दो बल्लेबाजों ने चिराए सिंगल को डबल में कन्वर्ट किया. शानदार रन बिटवीन द विकेट. खिलाड़ी थोड़ा सा फंबल हुआ, उसका फायदा उठाया दो खिलाड़ियों ने, और इस 2 के साथ टोटल 2 से बढ़ता हुआ 8 रन.
8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। पावर प्ले का ये ओवर P1 का 2 खिलाड़ी तीसरा सर्कल के बाहर, प्रशांत पाटिल वाइडेस्ट लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी डीप इंड विकेट के बीचों बीच तैनात किया। ओमकार मात्रे जो कि काफी शानदार गेंदबाजी इस पावर प्ले के अंदर कर रहे चिखले टीम की तरफ से। ये गेंद छोटी पुल किया, इसके ऊपर अटैक हुआ। इट्स लाइक अ रॉकेट, मिड विकेट बाउंड्री के बाहर। यह नंबर आया 6। छोटी गेंद पुल किया, सक्सेसफुल स्ट्रोक बल्लेबाज हरि द्वारा डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 के साथ टोटल की बात करें तो टोटल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं टीम वडगांव बीच मैदान में, जो पहले सत्र में बल्लेबाजी कर रही है। आउट होने वाले खिलाड़ी राहुल गढ़ के बीच मैदान से बाहर। इस बार एक गेंद उठाने की कोशिश थी, बल्ले का किनारा जरूर लगा था, फर्स्ट स्लिप में इस गेंद को फील्ड किया, थोड़ा सा खिलाड़ी फंबल हुआ। 1 रन मिला इस बीच। 1 रन के साथ 1 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 1 ओवर का खेल समाप्त होने के बाद वडगांव टीम का टोटल 1 विकेट के नुकसान पे 15 रन। डीजे ओवर का खेल समाप्त हुआ। पावर प्ले का ओवर किया गेंदबाज ओमकार मात्रे ने। एक छक्का जरूर इस ओवर में उन्होंने खाया, मगर गेंदबाजी काफी शानदार की, किफायती की। अभी 3 ओवर का अभी भी शेखर पाटिल इस पहले सत्र में खेल बाकी है। 3 ओवर में कितने रन यहां से बनाएगी वडगांव, कितने का टारगेट खड़ा होगा टीम प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले के सामने आने वाला वक्त तय करेगा। प्रशांत पाटिल एक तरफ है, दूसरी तरफ योगेश पाटिल एक दूसरे के साथ संघर्ष में मुकाबला खेलते हुए इस नारपोली सरजमीन के ऊपर सरपंच उप सरपंच सदस्य ट्रॉफी 2025 का शानदार पर्व हम देख रहे हैं। भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित ये शानदार ट्रॉफीज हमारे राहुल सलून के सर्वे सर्वा आदरणीय राहुल जी इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं। उनका भी हम स्वागत करते हैं इस ट्रॉफी के माध्यम से। गेंदबाजी करेंगे चिखले टीम की तरफ से गेंदबाज सूरज पाटिल। सूरज पाटिल गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। ये गेंद ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी, यहां से मेन अंपायर द्वारकानाथ सोरगे सर का इशारा, इट्स वाइट। अतिरिक्त रंग संख्या से टोटल 1 से बढ़ता हुआ 16 के ऊपर आ चुका है। दूसरा ओवर डाला जा रहा है गेंदबाज सागर सूरज पाटिल द्वारा, जो कि कोटे का पहला टीम की तरफ से दूसरा ओवर फेंक रहे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज हरी। ये गेंद यहां से टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था, ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद थी, फिर से एक बार डॉट आई यहां से और इस डॉट के साथ टोटल वहीं पे बात करें तो टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये दूसरा ओवर फेंका जा रहा है गेंदबाज सूरज पाटिल द्वारा लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। इस बार उड़ाने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, बैकअप अच्छा मिला, थोड़ा सा खिलाड़ी फंबल हुआ था, डायरेक्ट हिट यहां से की और आपसी तालमेल में गलती होने के कारण ये झटका लगा दूसरा टीम वडगांव को। खिलाड़ी हरी और ऋषि गड़गे
सूरज पाटिल काफी शानदार ये गेंदबाज है टीम चिखले के। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी की शुरुआत की है उन्होंने। इस बार ये गेंद फुलर लेन की ड्राइव किया, लॉग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी गेंद के नीचे तू चल में आया। ऐसे सिचुएशन में फंस चुके शेखर पाटिल टीम वडगांव। बीच मैदान में लगता हुआ वडगांव टीम को यह तीसरा झटका। तो यहां से एक और झटका लगा टीम वडगांव को। बीच मैदान में 16 के ऊपर 3 विकेट अब तक आउट हो चुके हैं। ऐसे में नंबर 5 की पोजीशन पे बल्लेबाज अविनाश कातकरी आ चुके हैं। शेखर, इस मुकाबले में अगर बात करें तो 16 रन बन चुके 3 विकेट के नुकसान पे। एक पार्टनरशिप की तलाश है इस मैदान में टीम वडगांव को, जो इस 16 को 40-45 रनों तक लेके जा सके। क्योंकि अपोजिट टीम की बात करें तो प्रशांत पाटिल नामक धाकड़ खिलाड़ी इस टीम के अंदर है। ये गेंद टिप्पा करने के बाद काटा बदला। सूरज पाटिल की असली पहचान है गेंदबाजी की, बेहतरीन ये गेंदबाज है। सफल गेंदबाजी हमेशा उनके द्वारा हम देखते हैं चिखले टीम की तरफ से। ऐसे में गेंद आई डॉट के साथ टोटल वही पे 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दूसरा ओवर प्रोग्रेस पे गेंदबाज सूरज पाटिल द्वारा लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला। एक और आई गेंद डॉट, नाव देखा ना ताव देखा, सीधा बल्ला घुमाया, बल्ले गेंद का संपर्क नहीं, डॉट गेंद और डॉट के साथ टोटल 16 रन। 16 रन है, बेहतरीन गेंदबाजी। पहले ओवर की बात करें कल्पेश गायकवाड़ तो पहला ओवर जो ओमकार म्हात्रे ने फेंका था उस ओवर में 15 रन खर्च किए थे। वापसी की तलाश थी चिखला टीम को इस मैच के अंदर। एक और गेंद बेहतरीन डाली गई, डॉट गेंद की समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ और वडगांव टीम का टोटल आ चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पे 16 रन। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर में कल्पेश 16 रन बने हैं प्रति ओवर। शेखर बात करें तो 8 रन 3 विकेट के नुकसान पे 16 के ऊपर टोटल आ चुका है। अभी 12 गेंदें शेखर पाटिल यहां से इस पहले सत्र में बाकी है। 12 गेंदों में कम से कम 25 रन लगाने पड़ेंगे तब जाके 40-45 रनों का इस मैच के अंदर टारगेट खड़ा कर सकती है टीम वडगांव इस मैच के अंदर। मगर कौन से गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा कप्तान द्वारा? टीम प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले इस टीम के फ्रेंचाइजी और इस रसायनी इलाके के सबसे सक्सेसफुल फ्रेंचाइजी में कहूंगा नरेश जी मुने। गेंदबाजी करेंगे टीम चिखले की तरफ से रोहित पाटिल। योगेश पाटिल जिन्होंने अब तक 2 गेंदें खेली है, 5 का योगदान दिया है और यहां से स्ट्राइकर एंड के ऊपर खेलेंगे टीम वडगांव की तरफ से। गेंदबाज रोहित पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे टीम प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले की तरफ से। 16 के ऊपर टोटल आ चुका है, 12 गेंदें बाकी है। 12 गेंदों में कितने रन इस मैच के अंदर बनाएगी वडगांव? यह गेंद ओवर पिच जैसे ही बल्ले के बीचों बीच लगी, गोली की रफ्तार से गई मिड विकेट बाउंड्री के बाहर। नंबर आया 6। धन्यवाद डीजे। शानदार स्ट्रोक खेला, ओवर पिच गेंद को परखा शेखर पाटिल अच्छी तरह से। गेंदबाज की मेरिट के हिसाब से स्ट्रोक को खेला गया बल्लेबाज योगेश पाटिल द्वारा। डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 और इस 6 के साथ टोटल की बात करें तो टोटल आ चुका है 22 के ऊपर 22, लॉस ऑफ 3 विकेट। इनसाइड आउट खेला, खिलाड़ी गेंद के नीचे डीप एक्स्ट्रा कवर में और यहां से कैच ड्रॉप हुआ। जीवन दान मिला योगेश पाटिल को। सोने के ऊपर सुहागा शेखर पाटिल, ये आया 4 डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर।
पहली गेंद 6, उसके बाद 4 कैच ड्रॉप हुआ, जीवनदान मिला योगेश पाटिल को। जीवनदान महंगा पड़ने वाला है चिकला टीम को इस मुकाबले में। इस चौवे के साथ टोटल आ चुका है 26 रन। काड़ा बदला गेंद ने वेरिएशन किया रोहित पाटिल ने। गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। विकेट कीपर की भूमिका में हम देख रहे हैं प्रशांत पाटिल को। टोटल 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पहली गेंद 6, उसके बाद 4 आए। योगेश पाटिल का बल्ला इस मैदान में आग उगलता हुआ नजर आ रहा है हमें। रोहित पाटिल की इस ओवर की 3 गेंदें अभी भी आनी बाकी है। ये गेंद यहां से विकेट कीपर द्वारा गलती। प्रशांत पाटिल को यह गेंद पकड़नी चाहिए थी। गेंद गई सीधा बाउंड्री लाइन के बाहर। 22 के तौर पे आया यह शानदार चौवा। यहां से 22 के तौर पे मिला चौवा। चौवे के साथ टोटल 30 रन 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। तो आदरणीय धीरज शेठ गड़गे इनकी तरफ से कोई भी खिलाड़ी 3 गेंदों के ऊपर अगर 3 छक्के मारता है तो 500 का इनाम मिलेगा। धीरज शेठ गड़गे इनकी तरफ से 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारो 500 कमाओ। कोई भी खिलाड़ी मारो। आदरणीय धीरज शेठ गड़गे इनकी तरफ से 500 का इनाम मिलेगा टीम वडगांव के खिलाड़ियों को। यह गेंद यहां से बल्ले का अंदरूनी किनारा लगा था। प्रशांत पाटिल ने इस गेंद को फील्ड किया। डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद के साथ टोटल वहीं पे 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं टीम वडगांव। तीसरा ओवर प्रोग्रेस पे है। ऐसे में 30 के ऊपर टोटल आ चुका है 3 विकेट के नुकसान पे। पहले ओवर में शेखर पाटिल 15 थे। उसके बाद वापसी की गेंदबाज सूरज पाटिल ने महज खर्च किया 1 रन। उसके बाद पहली 2 गेंदों के ऊपर शेखर आए थे 10, एक छक्का एक चौवा आया डिप एक्स्ट्रा कवर और एक छक्का आया था मिड विकेट के ऊपर से। और उसके बाद वापसी की गेंदबाज जब यहां से रोहित पाटिल ने यह गेंद उठाने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा शॉर्ट लेग में खिलाड़ी गेंद के नीचे था। विकेट नंबर 14 बीच मैदान से बाहर। बल्लेबाज योगेश पाटिल की पारी समाप्त। धन्यवाद डीजे। न्यू बैटर नंबर 6 पे रंजित पाटिल नंबर 6 के ऊपर आ चुके हैं न्यू बैटर रंजित पाटिल। 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। प्रति ओवर शेखर 10 के औसत है। 4 विकेट के नुकसान पे 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं वडगांव टीम के। धीरज शेठ गड़गे इनकी तरफ से वडगांव टीम का कोई भी खिलाड़ी 3 गेंदों के ऊपर अगर 3 छक्के मारता है तो 500 का इनाम है। ऐसे में अंतिम ओवर है स्लॉग ओवर जिसे कहा जाता है टेनिस क्रिकेट में। उस ओवर में प्रशांत पाटिल किसको लेके आएंगे इस मैच के अंदर। इस मुकाबले की बात करें तो प्रणय एंड तन्मयी 11 ओम साईराम चिकले बनाम वडगांव के बीच चलता हुआ यह संघर्ष में मुकाबला, विकफाड़ मुकाबला। अंतिम ओवर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे गेंदबाज जयवीर गडकरी यंग टैलेंट छोड़ा पैक। बड़ा धमाका चिकले टीम की तरफ से बीच मैदान के अंदर। और शेखर पाटिल अपने बात छेड़ी थी कि प्रशांत पाटिल को इस साल मैन ऑफ द सीरीज के तौर पे बाइक मिली थी विगर टूर्नामेंट के अंदर। वहाँ शानदार बल्लेबाजी जितनी की प्रशांत पाटिल ने, उससे भी ज्यादा मैं कहूंगा कि शानदार गेंदबाजी इसी गेंदबाज ने की थी जयवीर गडकरी ने। वही गेंदबाज गेंदबाजी करेगा टीम चिकले की तरफ से। अंतिम ओवर 30 के ऊपर टोटल आ चुका है 4 विकेट के नुकसान पे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज अविनाश के लिए गेंद फुलर लेन की ड्राइव किया ऑन साइड के ऊपर। गेंद गई यहां से लॉन्ग ऑन क्षेत्र में 1 रन मिला। ओवर थ्रो जरूर था मगर बैकअप अच्छा खिलाड़ियों द्वारा 1 रन के साथ संतुष्ट हुआ। 1 के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। अंतिम ओवर जो कि जयवीर गडकरी द्वारा फेंका जा रहा है टीम प्रणय एंड तन्मयी 11 ओम साईराम चिकले की तरफ से। 5 गेंदे इस ओवर की बाकी है। राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाज आया, उठाई इस गेंद को। ऊंचाई है ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे था।
प्रयास उस खिलाड़ी ने किया, कैच ड्रॉप हुआ। ऐसे में 2 रन मिले, शानदार रन बिटवीन द विकेट, और इस 2 रनों के साथ टोटल 2 से बढ़ता हुआ 33 रन। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बीच मैदान में टीम वडगांव का टोटल 4 गेंदें अभी भी बाकी है इस पहले सत्र की। 4 गेंदों में कितने रन वडगांव टीम इस मैदान के अंदर खड़े करेगी टीम चिखले के सामने, क्योंकि वडगांव टीम को भूलना नहीं होगा कि इस टीम के अंदर प्रशांत पाटिल नामक धाकड़ खिलाड़ी है, दादा खिलाड़ी है चिखले टीम का। इस बार ऑफ साइड यॉर्कर गेंद, बल्ले गेंद का संपर्क नहीं, शानदार गेंद फेंके गेंदबाज जयवीर गडकरी ने। ऐसे में डॉट गेंद, डॉट के साथ टोटल वहीं पे 33 रन 4 विकेट के नुकसान पे। 33 रन 4 विकेट के नुकसान पे। अभी यहां से इन 3 गेंदों के अंदर अटैक करना पड़ेगा बल्लेबाज जो स्ट्राइकर एंड के ऊपर खड़ा है रंजित पाटिल को। राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज। इस बार स्टैंड एंड डिलीवर खेला, वाइडिश लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में गेंद गई, 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं टीम वडगांव के। 34 लॉस ऑफ 4 विकेट। 2 गेंदें अभी भी आनी बाकी है। 2 गेंदों में कितने रन बनाएगी टीम वडगांव इस मैदान के अंदर? क्या अंतिम 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट लगाएंगे बीच मैदान में खिलाड़ी। ऑफ स्टंप के ऊपर यह गेंद फिर से एक बार डाली गई जय वीर द्वारा, और यहां से गेंद आई डॉट, डॉट के साथ टोटल वहीं पे 34 रन। अंतिम गेंद है कल्पेश इस पहले सत्र की। अंतिम गेंद के ऊपर अगर 6 आएंगे तो बनेंगे 40, 5 आएंगे तो 39, 4 आएंगे 38, 3 आएंगे 37, 2 आएंगे तो 36, और 1 आता है तो 35 रन, और डॉट आती है तो फिर 34 रहेंगे। मगर अंतिम गेंद के ऊपर प्रयास था उस खिलाड़ी का जो खड़ा था शॉर्ट लेग में, कैच ड्रॉप हुआ, 2 रन मिले। तीसरे की कोशिश क्या करेंगे, मगर 2 रनों से संतुष्ट हुआ खिलाड़ी। ऐसे में इस पहले सत्र का खेल हुआ समाप्त, और एक सत्र का खेल समाप्त होने के बाद टीम वडगांव का टोटल आ चुका है 36 के ऊपर। जीत के लिए 24 गेंदे और 37 रनों की जरूरत टीम प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले को। डीजे प्रणय एंड तन्मय 11 ओम साईराम चिखले टीम के लिए हमारे सुयोग पाटिल इनकी तरफ से इनाम लग चुका है। हर एक छक्के के लिए चिखला टीम के खिलाड़ियों को 100 का इनाम मिलेगा सुयोग पाटिल की तरफ से। चौका मारते तो भी 100, छक्का मारते तो भी 100 सुयोग पाटिल इनकी तरफ से। जी आपके मामा का गांव है चिखला, और आपके मामा यानी विजय शेठ पाटिल 0707 कारतूस, और यहाँ से सुयोग पाटिल इनकी तरफ से हर एक छक्का हर एक चौवे के लिए 100 का इनाम मिलेगा। और जैसा ही दूसरा सत्र शुरू होगा माइक्रोफोन पे आएंगे द वॉइस ऑफ पनवेल मिस्टर शेखर पाटिल, मैन फ्रॉम कोडावे। धन्यवाद। Yes, thank you. Thank you so much, ज्ञानेश्वरजी वयाल सर, देवेंद्रजी माली. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नारपोली आपण पाहताय. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2025 चे शानदार पर्व आमचे सुयोगजी पाटील यांच्याकडून चिखले टीमला आपण पाहताय. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. त्यानंतर बघा सन्मान करूया व्यासपीठावर राहुल सलूनचे सर्व आमचे राहुल जे आहेत, राहुल कुमार, त्यांचा इथे सन्मान केला जाईल.
प्रत्येकाच्या हेअरस्टाईलला एक वेगळं लुक देणं हे अगदी आपण त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. मग शेविंग करणं असेल, त्यानंतर वेगवेगळ्या हेअर कट्स असतील, या सर्व गोष्टी आपण राहुल यांच्या माध्यमातून पाहत असतो. आणि मग त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आमचे प्रकाशदादा, दीपकदादा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. यस, थँक्यू. अगदी ज्ञानेश्वरजी आपण पाहिलं तर आजच्या रात्रीचं भोजनसुद्धा आपण पाहिलं, अप्रतिम भोजन, शुद्ध शाकाहारी आणि अप्रतिम भोजनाची व्यवस्था होती. आयोजकांना धन्यवाद देतो. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी शेखर पाटील कुडावे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. असं वाटलं होतं ज्ञानेश्वरजी की पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर टोटल आपण पाहत आहे या स्पर्धेला आणि चिखले टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. विद्यमान मिलिंदजी शेळके, अविनाशजी पाटील आणि विनोदजी पंडित विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत चिखले. आणि यांच्या वतीनं चिखले टीमला आणि आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचा आपण धन्यवाद देऊया. आपलं स्वागत असेल. असं वाटलं ज्ञानेश्वरजी की पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. वडगाव संघ चांगली बॅटिंग करत होता, चांगला सुरळीत खेळ चालू होता. आणि त्यानंतरच्या येणाऱ्या ज्या दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर सूरजनं फक्त एका धावेचं हाताळलं. आणि त्यानंतरच्या मग तिसऱ्या षटकामध्ये रोहित पाटीलचं जे षटक आलं 14 धावेचं आणि जयवीर गडकरीचं षटक 5 धावेचं. सहा धावेचं राहिलं. आणि अशा या एकत्रित 4 षटकांचं विश्लेषण आपण पाहिलं आणि धावसंख्या टोटल जमली ती म्हणजे 35 धावा, 35. आणि टार्गेट ठेवले ते 36. चला फिल्डिंग सजवायचे बघा. चला वडगाव टीम फिल्डिंग आपण सजवा आणि लगेच मॅचला सुरू करा. म्हणजे 9.00 आणि मग या रन रेटनं आता बघा आपण पाहता आमची जाताडा गावची तंटामुक्ती अध्यक्ष आपण पाहताय सन्माननीय गणेशजी भोईर आणि त्यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे. आणि प्रत्येक षटकार चौकारासाठी सुयोगजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. चला आपण ज्यांनी बक्षीस लावले त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया, कारण पारितोषिकं सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 1-16 आणि त्यानंतरच्या मग षटकामध्ये आलेले आपण पाहिलं तर 14 धावा, 36 आणि या शेवटच्या षटकामध्ये टोटल 6 धावा, अशा 36 जमल्यात आणि 37चं टार्गेट आहे. 36 जमले, 37चं टार्गेट असेल. हे विश्लेषण टोटली आम्ही 4 षटकांचं तुम्हाला सांगितलंय. आणि मग 36 आणि 37 विनिंग कॅल्क्युलेशन. चला वडगाव टीम आपण बराच वेळ चाललाय, खूप उशीर चालू आहे, कारण तुम्ही मैदानामध्ये उतरल्यानंतर अजूनही फिल्डिंग सजली नाहीये. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपणं हे महत्वाचं आहे. बघा षटकार हॅट्रिकसाठी चिखले टीमसाठी अक्षय गडकरी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. चला मॅचला करूया सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू, दुसरं सत्र ऋषी गडगे. ऋषीचा पहिला चेंडू आपण पाहताय. शॉट कव्हर मध्ये फिल्डर होते तिथे क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि चुकीचा फायदा तो म्हणजे आपण पाहू शकाल प्रणय आणि तन्मय 11 आपण पाहत आहे तो म्हणजे चिखले संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि या संघाचं अकाउंट ओपन केलंय चौकारानं 4 धावा. थँक्यू.
प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपये. सुयोगजी पाटील एक चौकाराला आहे 100 रुपये जमा झाले. टोटल 500 दिलेत. जितके चौकार येतील राहिले तर मग चला बघा पंच, चला आपण सुद्धा सांगा, कारण पंच सुद्धा सांगतायत, परंतु सहकार्याने आणि खेळाडूंनी सुद्धा सहकार्य करणं महत्वाचं आहे. चला मॅच सुरू करूया आपण, कारण आज लवकर सामने होत आहेत. आयोजक सुद्धा लवकर रिलीज होतील, त्यांना सुद्धा आराम करायला मिळेल. या वेळेला अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, दूरवरून थोडासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला होता, ऑफस्टॉमवर चेंडू पडल्यानंतर पार्लर निघाला. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट आलाय. दुसऱ्या चेंडूचा खेळ डॉट आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर 4, 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 4 धावा. टोटल 37चं टार्गेट, 37 धावा. 4 जमले, अद्याप 33ची गरज असेल. एक दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. याच मैदानावर डे स्पर्धा, नाईट स्पर्धा आणि मग लीग स्पर्धा, अशा खूप साऱ्या स्पर्धा. आणि मग ही स्पर्धा संपली की लगेच संडेमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये नारपोली प्रीमियर लीग, एक खूप चांगलं मी म्हणेन धमाका. आणि या विभागातील मी म्हणेन पहिलेच आयोजन असं डे नाईट फॉर्मॅटमधील प्रीमियर लीगचं. अगदी 2007 आणि 8 सालची संकल्पना आपण पाहिली ललित मोदींची. इंडियन प्रीमियर लीग IPLची आपण संकल्पना पाहिली. आणि त्यानंतर मग प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, तालुका, जिल्हा या स्तरावरच्या लीग आपण पाहिल्या. आणि मग त्याच लीग आज प्रत्येक गावामध्ये आपण एन्जॉय करत असतो. इथून मात्र गोलंदाज ऋषी गडगे. ऋषीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल शॉर्ट कव्हरमध्ये, परंतु प्रशांतनं दिलेला नकार, कारण प्रशांतला विकेटचं महत्त्व माहिती आहे. प्रशांत जर मैदानावर राहिला तर सामना लवकर सुद्धा फिनिश होऊ शकतो. परंतु वडगाव संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, हे विसरून चालणार नाही आहे. कारण बऱ्याचशा मैदानावर वडगाव संघाने चांगला खेळ केलाय, गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकलेत. परंतु पहिल्या षटकाला सुरुवात झाली, पहिला 4 आणि त्यानंतरचे डॉट. अप्रतिम डिलेव्हरी. कारण अगदी आपण विचार केला धनेश्वरजी, कसलकण आणि जी मॅच आपण पाहिली गिरवली या दोन संघांच्या दरम्यान, असं वाटलं होतं की सामना शेवटपर्यंत गिरवले संघाच्या बाजूने जाईल की काय. परंतु जो चौकार आला आणि त्यानंतर मॅचचं चित्र पालटलं. हे क्रिकेट आहे, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, सरळाच असं रंग बदलतो तसा क्रिकेट अगदी या 4 षटकामध्ये 15 ते 20 मिनिटाच्या खेळामध्ये रंग बदलतो. या वेळेला मात्र फटका चांगला खेळलाय, डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळतोय. आणि त्यानंतर क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सरळ निघाला. तो म्हणजे एक टप्पा, चेंडू सीमा पार येतोय, चौकार. पाच वेळ घेताय, कारण गोलंदाज तुमचे ठरलेले असतील, अगदी आपण पाहू शकाल. आणि चला गोलंदाजीसाठी सज्ज होणं, कारण आम्ही आज जितक्या मॅचेस सुरू झाल्या ना, त्या 20 मिनिटाच्या आतमध्ये आमच्या प्रत्येक मॅच इनिंगला आपण समाप्त केलंय. चला आपण सुद्धा सहकार्य करा, कारण प्रत्येक अंपायर आपण सुद्धा सांगा, कारण प्रत्येक चेंडूसाठी किंवा बॉलसाठी मीटिंग घेणं महत्त्वाचं नाही आहे. टीम मीटिंग करू नका. चला गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन येताना तुम्हाला पाहायला मिळेल हरिश्चंद्रना आपण पाहू शकाल. हरिश्चंद्रला आपण पाहताय, थोडस योगेशांना खेळताना आपण पाहिलं. ते मैदानामध्ये असतं तर आणखी धावा पाहायला मिळाला असतं. ते बाद झाल्यानंतर थोडस आपण पाहताय दुखापत थोडीशी, त्यानंतर मग आपण पाहू शकाल. परंतु आता हरिश्चंद्र येतोय, नवीन गोलंदाज हरिश्चंद्र कातकरी याला आपण पाहू शकाल. चला बॅट्समन आपण सुद्धा सज्ज व्हा. चला मॅच सुरू करा. एक षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या टोटल 8 धावा करायच्या. टोटल 37, म्हणजे अद्याप 29 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 29 धावा. षटक क्रमांक 2
पहिला चेंडू सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनिंग मध्ये फिल्डिंग, त्यानंतर टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित उभे होते. आपण पाहू शकाल जर्सी क्रमांक 1818 तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत पाटीलला आपण पाहताय. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग पनवेल प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, त्यानंतर मग रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर चांगला खेळ सातत्यानं करत असतो. आणि मग एक बाईकसुद्धा यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहताय. आणि मग पुन्हा एकदा सज्ज आणि मग बॉलिंग मार्कवर हरिचंद्र कातकरी. टीमची धावसंख्या स्थिर आहे 8 धावा सध्या. या वेळेला आपण पाहताय शॉट फाईन लेग आणि त्यांना भेदत असताना चेंडू मात्र हा मात्र येणारा चिखले टीम साठी चौकार. ₹100 जमा झालेले आहेत. 0707 कारतूस बैल, बैलाचे ओनर आपण पाहताय आमचे चिखल्याचे काय नाव, विजय शेठ पाटील, आमचे सुयोग पाटील यांचे मामा आहेत. आणि पारितोषिक लगावलं जात आहे. विजयजी पाटील एक दमदार नेतृत्व चिखले गावातील आपण पाहू शकाल. आणि मग इथून मात्र आपण पाहताय एक सिंगल इथून प्राप्त झाली. सिंगलनं धावसंख्या आता पुढे सरकली, धावसंख्या सरसावली, ती म्हणजे 13 धावा. संत हरवार पद्धतीचा क्रिकेट सुरू आहे. हळवार पद्धतीनं या मॅचला अगदी आपण पाहू शकाल. कारण मागच्या 3 मॅचेस आपण पाहिल्या, जोरदार आवाज, अगदी मग खूप काही गोष्टी पाहिल्या. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल काहीसा वेगळा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. काहीसं थोडंसं आपण पाहिलं तर कुरघुड्या करण्याचा प्रयत्न केला जातो. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहिलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण बऱ्याचशा पाहत असतो. आणि मग ग्रामीणमध्ये सुद्धा या गोष्टी आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो. पण क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला आपण पाहत असतो ना की मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असतो आणि त्या मैदानाच्या आतमध्ये गावाची चीड, गावाची जिद्द मनामध्ये ज्या वेळेला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कारण ज्या वेळेला तुम्ही अंगावर जर्सी परिधान करता आपल्या गावाच्या नावाची आणि ते मग पाहिलं तर मग खूप महत्त्वाचं असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर हरिचंद्र कातकरी आणि त्याच्या समोर मात्र मंगेश पाटील. मंगेशसाठी हा चेंडू पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहताय अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलनं मात्र धावसंख्या पुढे सरकली आणि धावसंख्या आता टोटल जोडली ती म्हणजे 14 धावा. 3 षटकार आणि त्याच्यासाठी पारितोषिक येते बघा. आमचे गणेशजी भोईर जाताडे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष आहे, त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राईज डबल झालाय बघा. पारितोषिक वाढलाय. ATM खुला, खिशाला कात्री आणि इथून मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल. परंतु खडतंय बघा, काय खडतंय, काय संयम बरोबर शांतता हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये जितकं तुम्ही शांत राहून खेळ केलात तितकं मी म्हणेन गेम चांगली होणार, हे नक्कीच आहे. आणि मग कधी कधी काय होतं, अतिघाई, त्यानंतर मग हायपर होणं, या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्याच्या एका चुकीमुळे कधी कधी आपण पाहिलं तर मॅचमधून बऱ्याचशा गोष्टी निसटताना पाहायला मिळत असतात. इथून मात्र दोन्ही टीमसाठी हे महत्त्वाचं राहणार आहे. कारण दोन्ही टीमनं जर जास्त घाई केली तर या मॅचमध्ये बरंच काही चित्र वेगळं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल जोरदार अपील, पंचांचा बोर्ड अवकाशामध्ये बॅटची अतिल एज, इनसाइड एज पाहायला मिळाली. झेल मात्र टिपलाय आणि त्यानंतर मात्र इथून बॅट्समन परतताना पाहायला मिळतील. महत्वाची विकेट प्रशांत पाटील, हा मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागलाय आणि इथून मात्र विकेटचं पतन, बॅट्समन आउट.
तिचं षटक, एक सफलता. आता मात्र 12 बॉल 21. या वेळेला मात्र फक्त दिशा दिली आणि पंचांनी सांगितलंय नो, आणि त्याच्यावर येणारा हा मात्र चौकार. 1+4 अशा 5 धावा मिळाल्या आणि या 5च्या बरोबरीनं जे इक्वेशन होतं 12 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र येणारे चेंडू 12 आणि करायचे त्या 16 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. आता सुद्धा चौकार आला आणि मग अजून 100 रुपये सुयोगजी पाटील यांचे वजा होत आहेत. चला चला, टीम मीटिंग करू नका, चला प्लीज, चला प्लीज. 12 चेंडू आणि आता आमची 16 धावेची गरज. बारा चेंडू आणि 16ची गरज असताना थोडंसं मिस फिल्डिंग, फंबिल पाहायला मिळालं. धावा 2 मिळतील आणि या 2 आता मात्र येणारे 11 बॉल आणि 14ची गरज आहे. 11 चेंडू आणि 14ची गरज आहे. कारण क्रिकेट हा खेळ मी म्हणेन सर्वांचं सहकार्य, टीमनं, संघानं, खेळाडूंना प्रत्येकाचं सहकार्य. आणि इथून मात्र हा फुलटॉस आणि त्या फुलटॉसवर षटकार, परंतु पंच रेफर करतायत या वेळेला तिसऱ्या पंचांकडे. स्क्रीनवर पाहिलं जाईल. षटकार आलाय, त्यानंतर 100 तर वजा झाले आणि 9 चेंडू असेल बघा. 9 प्लस येणारा हा उत्तुंग असा षटकार. टोटल आल्या 7 धावा. 2 षटकामध्ये मी म्हणेन की या ऋष्याने हरीने केलेली गोलंदाजी चांगली होती आणि या षटकानं पूर्णपणे मी म्हणेन त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलंय आणि आता मात्र इक्वेशन बदललंय. टोटल आल्या 7, करायच्या होत्या 37. आता मात्र 7 धावेची गरज आहे. 7 रन्स. चला, चेंडू मात्र अद्याप आपण पाहिले. चला, मॅच सुरू करा बघा. बराचसा विलंब, बराचसा मी म्हणेन उशीर सुरू आहे या मॅचला. षटकार जर आला तर 200 रुपयाचं पारितोषिक सुयोगजी पाटील, कारतूस बैल 0707, आमचे विजय शेठ पाटील असतील चिखले आणि त्यांचे मामा आहेत. 500 पुरे झालेत. शो दिलाय त्यांनी आणि कंटिन्यू आहे पारितोषिक, कंटिन्यू. आता 200 लावलेत, आता 200 असतील. तिकडे आमचे 3 षटकारांसाठी 2000 रुपये गणेशजी भोईर आणि इकडे बाउंड्रीला आणि षटकाराला 100. चला, 7 धावेची गरज असेल. 30 जमतायत. 7 रन्स. गोलंदाज सज्ज होतील. अविनाश, फ्रीटचा चेंडू असेल. उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. लक फॅक्टर आणि त्याच्यावर मग काय घडतंय, किती धावा येत आहेत हे सुद्धा पाहिलं जाईल. 7 धावेची गरज आहे. फ्रीटचा चेंडू आपण पाहताय, चांगला होता. योग्य लाईन आणि लेन पाहायला मिळाली. डॉट आलाय आणि आता मात्र अद्याप 7 धावेची गरज. षटक क्रमांक 3 मात्र आपण पाहिलं असेल. टोटल 2 9 चेंडू टाकले ते म्हणजे सनीत गोलंदाजानं. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं आणि त्यानंतर मात्र झेल टिपलाय आणि बॅट्समन इथून मंगेश पाटील आउट.
बॉल आणि आता 7 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. आमचे योगेश दादा मस्कर बऱ्याच उशिरानं पुन्हा एकदा आमच्या VIP डाईजवर आले, त्यांचं स्वागत असेल. आई 11 ओवे टीम पाहायला मिळाली. मग आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आपण पाहिलं. कैलास दादा म्हात्रे सर्व अध्यक्ष, एक दमदार नेतृत्व आपण पाहत आहे. समाजामध्ये मदतीचा हात प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आपण त्यांचा पाहत असतो. त्यांच्या ग्रुपचा एक आई ग्रुप म्हटलं तर एक पॉवरफुल एंट्री, ग्रँड एंट्री सातत्यानं आपण पाहत असतो. आणि वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची एक मदतीचा हात सातत्यानं केला जातो. आणि गेल्या वर्षीची जी आपण यंदाची जी आपण स्पर्धा आपण पाहिली असेल, रायगड प्रीमियर लीगचं दमदार आयोजन, डे नाईट फॉर्मॅटमधील एक दमदार स्पर्धा. आणि मग त्याचे सर्व हे सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला मास सुरू करा. खूप म्हणजे भयंकर वेळ घेत आहेत, भयंकर वेळ चालू आहे. वेळेचं महत्त्व खूप जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेळेनुसार जो चालतो त्याला यश मात्र मिळतं आहे. कारण रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा यामध्ये बराच जमीन आसमानाचा फरक आहे मी म्हणेन. कारण ठाण्यामध्ये टाईमनुसार चालतात आणि त्यामुळे त्यांच्या मॅचेस सुद्धा यशस्वी होताना आपण पाहत असतो. इथून मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, 9 चेंडू. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहू शकाल, थोडंसं आपण पाहिलं तर चुकलेलं आणि त्या अनुषंगाने मात्र दंडित केलंय, हा मात्र नो. कारण बारीक बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चला फिल्डिंग, चला लगेच सजवा आणि मास सुरू करा आपण. चला पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळेल. लक फॅक्टर एक 9ची धाव पाहायला मिळेल. धावसंख्या आता पुढे सरकली, ती म्हणजे आता 32 धावा. 5 धावेची गरज आहे. 5 रन्स. चला 32 धावा लागतात. 5 धावेची गरज असेल. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल फटका या वेळेला सजवला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचले. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होतील का? परंतु पंचांचं बोर्ड अवकाशामध्ये डायरेक्ट हिट पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र परतीच्या मार्गावर बॅट्समन आउट झाले. ते म्हणजे प्रेम बाद झालाय. तीन धावेची गरज. 1 चेंडू उर्वरित अजून बाकी असेल बघा. चला 1 चेंडू बाकी आहे. 3 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि आता 3 धावा. 7 चेंडू आणि 3 धावा म्हणजे उर्वरित या षटकामधील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3ची गरज असेल. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडूला हाताळण्यासाठी सज्ज होतोय. या वेळेला मात्र हलक्या हाताने खेळताय, स्टिअर करतायत. क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडूला अडवू शकले नाही आणि चेंडूला अडवण्याआधी